तर नमस्कार मित्रांनो, प्रिंट पॅकेजिंगचं जे महत्त्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि प्रिंट पॅकेजिंग ना आजकाल वायटल आणि ग्रोथ सेक्टर आहे, इंडस्ट्री आहे. खास करून जी आहे फूड इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, कॉस्मेटिक इंडस्ट्री, ह्याच्यामध्ये प्रिंट पॅकेजिंगचं फार मोठं महत्त्व आहे. छोटे छोटे प्रोडक्ट आपण बघतो ना, त्याच्यावर लिहिलेलं असतं, पॅकेजिंग केलेली असते. ते आपण जे पॅकेजिंग जेवढे अट्रॅक्टिंग असते ना, त्याचं आपलं लक्ष लगेच ते कॅच करतं आणि आपण त्यासाठी सरसावतो घेण्यासाठी. तर हे जी पॅकेजिंग माझ्या मागे जी प्रिंट अँड पॅकेजिंग मॅन्युफॅक्चरिंग दिसते आहे ना, त्याच्या संदर्भात आपण अजून जाणकारी जाणून घेण्यासाठी माझ्यासमोर बसले. त्यांनी स्वतः इंट्रोड्यूस करतील प्रिंट पॅकेजिंगच्या याच्यामध्ये. एक गेले 18 ते 20 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये ते जाणकार आहेत, अनुभवी आहेत. ते प्लीज तुम्ही स्वतःच ओळख करून द्या. नमस्कार, मी सुधीर सवदी. कंपनीचं नाव आहे श्री क्रिएशन्स आणि मागे जो तुम्ही प्रेस बघत आहात ह्याच्या हे आम्ही टोटली ॲक्टिव्ह आहोत रिलेटेड प्रिंट मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग. तर कमर्शियल प्रिंटेड प्रोडक्ट्समध्येही डील करतो आम्ही, पॅकेजिंगमध्येही. तत्पूर्वी मी अविनाश साहेबांचे खूप आभारी आहे की त्यांनी आमच्यापर्यंत येऊन आमची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी उद्युक्त स्वतःला केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर पुढे जायचं तर प्रिंट अँड पॅकेजिंग या क्षेत्रात मी गेली 20 वर्ष कार्यरत आहे. माझा ॲक्च्युअल डिप्लोमा इन प्रिंटिंग झालेला आहे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून. डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी असं त्याचं नाव आहे. त्यानंतर ॲक्च्युअल ऑन साईट 3 वर्ष प्रोडक्शन सुपरवायझर होतो. त्यानंतर प्रोडक्शन सुपरवायझर झाल्यावर 3 वर्षानंतर स्वतः डिझायनिंग या क्षेत्रात मी स्वतःला मास्टर केलं. त्यानंतर गेले ऑलमोस्ट 2000 ते 2025 आज तागायत डिझायनिंग टू प्रिंट सर्व्हिसेस आम्ही देतो. त्याच्यात कमर्शियल प्रिंटेड प्रोडक्ट्समध्ये तुम्ही बघाल तर ब्रोशर्स आहेत, किंवा तुमची स्वतःची एखादी कंपनी सुरू करायची असेल तर तुम्हाला छोट्या व्हिजिटिंग कार्ड पासून पण तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करावं लागतं. तर ते व्हिजिटिंग कार्ड झालं, लेटर हेड झाले, एनव्हलप झाले. सो हा कॉर्पोरेट स्टेशनरीमध्ये येतो. तर त्याच्यात व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड, एनव्हलप हे झालं. मग तुमच्या प्रोडक्टचं ॲक्च्युअल ब्रोशर जर करायचं असेल तर त्याच्यात पण आम्ही तुम्हाला मदत करतो की ब्रोशर्स आहेत तर मग त्या ब्रोशरचं डिझायनिंग कसं करायला पाहिजे, त्यात कशा प्रकारच्या स्टाईलने केलं तर तुमचं प्रोडक्ट अजून उठून दिसेल. तर ते फोटोग्राफी पासून प्रोडक्शन पर्यंत आम्ही मदत करतो. हा झाला कमर्शियल प्रिंटेड प्रोडक्टमध्ये. पॅकेजिंगमध्ये जर म्हणायचं झालं तर त्याच्यात तुमच्या प्रोडक्टसाठी लागणारे बॉटल्स, त्याचे लेबल्स, त्याचं पॅकेजिंग म्हणजे त्याचं मोनो कार्टन म्हणा, ते आम्ही डिझाईन टू प्रिंट करतो. त्याच्यानंतर त्याचा आउटर बॉक्स, त्याचंही आम्ही प्रिंट आणि प्रोडक्शनमध्ये तोही पॅकेजिंगमध्येच येतो. सो हा झाला पॅकेजिंगचा, म्हणजे कार्टन आहे, लेबल आहे, आउटर बॉक्सेस आहेत, हे सगळे त्या ह्याच्यात मोडतात. आता त्याच्यात परत अजून एक सब कॅटेगरी येते, ही गारमेंट इंडस्ट्री आहे. गारमेंट इंडस्ट्री ही पॅकेजिंगवरच चालते. त्याच्यात तुमचे टॅग्स आहेत, जसे आपण आता मागे टॅग बघितले, तर टॅग मॅन्युफॅक्चरिंगचं आमचं आहे. टॅग्स असतात, त्यांचे बॉक्सेस असतात, शर्ट बॉक्सेस असतात. मग शर्टला तुमच्या पट्ट्या असतात, मग शर्टला अजून काही काही ते सजवतात.
तर त्याच्यात पेपर हा मेन इन्ग्रेडियंट आहे. करेक्ट. त्याच्याशिवाय तुम्ही त्यांना तुमच्या प्रोडक्टला एनहान्स करू शकत नाही. नुसती जर तुम्ही जीन्स विकायला गेला किंवा नुसतं जर शर्ट जर तुम्ही विकायला गेला तर तो विकला जाणार नाही. पण तेच तुम्ही व्यवस्थितरित्या पॅकेज करून जर तुम्ही त्याला एक प्रोडक्ट ऑफ व्हॅल्यू दिली तर ते तुमचं प्रोडक्ट लगेच विकलं जाईल. करेक्ट करेक्ट. तर ह्यामध्ये आम्ही खूप व्हायटल रोल प्ले करतो. आता त्याच्यात सब कॅटेगरी सगळ्या इंडस्ट्रीजला प्रिंट हे लागतच. बरोबर. प्रोडक्ट हे आजकाल इसेन्शियल गोष्टी झालेल्या आहेत प्रिंट अँड पॅकेजिंग. कारण त्याशिवाय एक 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 ब्रँड जी आयडेंटिटी आहे ती निर्माण होते आणि व्हिज्युअल अपील त्याच्यामध्ये क्रिएट होतं. एक्झॅक्ट. आणि इव्हन तुमच्या एक प्रोडक्टला एक सेफ्टी पण मिळते बरोबर ब्रँडची. बरोबर. आता मी हे बोलतो सर की या पेंट पॅकेजिंग बिझनेस मध्ये तुम्ही आता खरंच खूप सोप्या पद्धतीने जर लेमॅनला, मी माझा हा प्रश्न होता की लेमॅनला कसं कळेल ही इंडस्ट्री काय आहे, तुम्ही सोप्या पद्धतीने समजून सांगितले. आता मला हे सांगा की ह्याच्या ना या इंडस्ट्रीची जी ग्रोथ पोटेन्शियल आहे, मार्केटचं जी ओव्हरऑल साईज आहे, या हिशोबाने आताच्या इंडस्ट्रीचं काय ग्रोथ पोटेन्शियल आहे पुढे? इंडस्ट्रीचं ग्रोथ पोटेन्शियल खूप आहे. पण म्हणजे आता जर तुम्ही एक 5 वर्षापूर्वी जर इंडस्ट्रीची ग्रोथ बघितली असती तर ही खूप करोडोमध्ये होती. काहीशे करोडचा, काही हजार कोटीचा बिझनेस आहे हा. ओके. आणि इनफॅक्ट आपल्या इथून प्रिंट प्रोडक्शन सर्व्हिसेस पण एक्सपोर्ट होतात. ठीक आहे. म्हणजे नॉट ओनली डिझायनिंग, तुमच्या आपल्या इंडियन मार्केटमधून असे मोठे इम्पोर्टर्स आहेत. मी येणारच होतो खरं. आपल्या प्रिंट प्रोडक्शनचा एक्सपोर्ट लेवल पण खूप मोठा आहे. अच्छा. आणि ओव्हरऑल भारतात डोमेस्टिक लेवलवर कशा पद्धतीने याचा, डोमेस्टिक लेवलला म्हणाल तर प्रिंट प्रोडक्शनला खूप मोठा वाव आहे. आता थोडा कमर्शियल प्रिंटेड प्रोडक्ट्सला जर तुम्ही बघायला गेला तर म्हणजे ब्रोशर्स आहेत, इन्फो लिफलेट्स आहेत. ते आता बिकॉज ऑफ ट्रेंड, म्हणजे आता ट्रेंड असा आला, आधी प्रिंट शिवाय पान हलत नव्हतं कुठल्या इंडस्ट्रीज. बरोबर बरोबर. म्हणजे त्यांना एखादी कंपनी जर सुरुवात करायची असेल तर त्यांना इन्फो लिफलेट्स आहेत, फ्लायर्स आहेत, खूप लागायचे. डिस्ट्रीब्यूट करावंच लागायचं. आधी तुम्ही बघितलं तर ट्रॅडिशनल वेने तुमच्या रविवारच्या पेपरमध्ये एखादं तरी लिफलेट यायचं, गॅरंटेड होतं. पॅम्पलेट्स आणि याच इव्हन एक्झिबिशनला आताही आपण जातो त्यावेळेस असतंच ते ब्रोशर्स. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला प्रिंटिंग शिवाय पर्यायच नाहीये. आणि इव्हन कॉलेज, सॉरी तुम्हाला एंटर करतो, पण कॉलेजला असताना ना असे ब्रोशर्स आणि जे लिफलेट्स मिळायचे ना ते साठवण्याची जी मजा होती ना ती खरंय. म्हणजे आधी प्रॉस्पेक्टस हा प्रकार होता. करेक्ट. म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घ्यायची तर काय काय लागायचं बघतो. म्हणजे तुम्ही ऍडमिशन घ्यायला गेलात की तुमच्या समोर प्रॉस्पेक्टस आला, बरोबर, तुमच्या समोर त्या कॉलेजचा बॅकग्राऊंड लिफलेट आला, मग त्याचा ऍडमिशन फॉर्म आला. करेक्ट आहे. म्हणजे सगळं प्रिंट मीडिया थ्रूच व्हायचं, प्रिंट मीडिया थ्रूच व्हायचा. आता थोडासा ट्रेंड बदलल्यामुळे गेलंय ऑनलाईन जिथे गेलं, ऑनलाईन गेल्यामुळे थोडंसं प्रिंट मार्केट श्रिंक झालं. अच्छा. ओके. त्यामुळे आता कमर्शियल प्रिंटेड प्रोडक्ट्स मध्ये थोडासा भार कमी झालेला. अच्छा. पण स्टील प्रिंट हे कधीच मरणार नाही. पॅकेजिंग मध्ये तुम्हाला एनी हाव तुम्हाला तुमच्या प्रोडक्टला नटवावं हे लागणारच. आणि आजकाल नटवण्याशिवाय जो दिखता इंडस्ट्री. अच्छा, मला हे सांगा सर की आता ह्या ज्या इंडस्ट्रीमध्ये ओव्हरऑल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जर आपण मॅन्युफॅक्चर तर तुम्हाला एक ओव्हरऑल एक गायडन्स साठी तुम्हाला विचारतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती लागू शकतं जर एकदा? त्याच्यात वेगवेगळे प्रकार असे आहेत की जर तुम्हाला प्रिंट इंडस्ट्रीमध्ये एंटर व्हायचं असेल तर प्रॉपर नॉलेज पाहिजे, एक्सपिरियन्स हवा, तो अनुभव गेन करावा लागेल. त्यामुळे तुमचा थेरॉटिकल बेस जर मजबूत असेल तर तुम्ही प्रॅक्टिकली चांगले उभे राहू शकता. बरोबर बरोबर. त्यासाठी मी जिथून केला, मी डिप्लोमा इन प्रिंटिंग जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून केला. तुम्ही ऍज अ प्रोफेशन म्हणूनच याच्यामध्ये प्रोफेशनल म्हणूनच आलो. पण असे बरेच लोक आहेत की जे शिकलेले नाहीत पण त्यांचा अनुभव खूप आहे, अनुभवाने तयार झालेले आहेत या इंडस्ट्रीमध्ये. आणि मॅक्झिमम मराठी लोक आहेत. मी ते पण अनुभवलं की ओव्हरऑल मराठी लोक याच्या इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत.
कारण की मराठी लोकांचीच ऍक्च्युअल खरं बघायला गेलं तर आधी लॉबी होती, ओके. जी आता काही कम्युनिटीजने टेक ओव्हर केलेली आहे अच्छा. बिकॉज ऑफ कॅपिटल. तेच ते एक्झॅक्टली ते महत्व आहे ना तिथे. एंड ऑफ द डे तुमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि कारण ग्रोथ साठी जे लागणारे तुमचे फंड्स. करेक्ट. आणि टेक्नॉलॉजी वाढत गेली त्याप्रमाणे त्याचा प्राइस पण वाढत गेला आणि तिथे थोडासा आपला मराठी माणूस थोडा मागे पडला. अच्छा. पण अजूनही नॉलेज म्हणाल तर हे मराठी माणसांकडे. बरोबर बरोबर करेक्ट. आणि त्यात तो तुम्हाला चांगलं नॉलेज देऊ शकतो, तुम्हाला चांगलं गाईड करू शकतो. तर याच्यात सुरुवात ही तुम्ही एक चांगलं शिकून जर आलात तर ऍज अ ग्राफिक डिझायनिंग, आता ह्याच्यातली पॅरलल इंडस्ट्री आहे ग्राफिक डिझाईन. अच्छा. ग्राफिक डिझायनर म्हणून जर तुमचा थोडासा सेन्स असेल डिझायनिंगचा तर तुम्ही ह्याच्यात पहिलं पाऊल ठेवू शकता. ओके. आणि तुम्ही ते थोडं शिकून, म्हणजे आता काही सॉफ्टवेअर जे आहेत ऍक्च्युअली प्रिंट साठी, केवळ प्रिंट साठी खास सॉफ्टवेअर्स आहेत. अच्छा. म्हणजे तुम्ही ऍडोबचे म्हणा, म्हणजे मी आता थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह सांगायचं म्हटलं तर ऍडोब पॅकेजेस आहे, कोरल ड्रॉ आहे. ऍडोब पॅकेजेस मध्ये तुम्ही खूप चांगल्या रीतीने जर 1-2 वर्षाचा अनुभव घेतला तर तुम्ही खूप चांगले ग्राफिक डिझायनर बनू शकता. ओके. आणि त्याचा स्टार्टिंग सॅलरी ही तुमची 25 ते 30 हजार ही स्टार्टिंग सुरुवातीची असू शकते. ओके. तर त्यात तुम्ही कसं तुम्ही समोरच्याला कॅटर करता हा महत्त्वाचा विषय आहे. क्लायंटची एकदा टेस्ट जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या रीतीने डिझायनिंग मध्ये एंटर मारू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे रेग्युलर बेसिसवर काम दिसत असेल तर तुम्ही ऑन ऍक्च्युअल ऑफसेट मशीन, जी आता तुम्ही बघाल किंवा बघितली असेल तर ऑफसेट मशीन त्याच्या अगोदरच आपण दाखवणार. तर ती ऑफसेट मशीनने तुम्ही स्टार्ट करून मग बऱ्याच वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे क्लायंट हे करून कामं मिळवू शकता. कारण की इन ईच अँड एव्हरी इंडस्ट्री प्रिंटिंग हे लागतं. कुठल्या इंडस्ट्रीत तुम्ही गेला तरी प्रिंटिंग हे पाहिजे. बरोबर. आता याच्या संदर्भात होतं की प्रिंट पॅकेजिंगचे जे महत्वाचे ऍडव्हान्टेजेस आहेत ना ते काय आहे? प्रिंट पॅकेजिंगचे ऍडव्हान्टेजेस असे आहेत की प्रिंट पॅकेजिंग हे तुमच्यामध्ये, जसं आधी सांगितलं की कुठल्याही प्रोडक्टला तुम्हाला एक कोंदण पाहिजे. म्हणजे काय पाहिजे तर त्याला पॅकेज पाहिजे. नुसतं ओपनली तुम्ही मार्केटला विकलं तर ते विकलं जाणार, तेवढं सहज त्या पद्धतीने विकलं जाणार. पण तेच तुम्ही जर आज कुठल्याही ज्वेलरी मध्ये जरी तुम्ही गेला, एक ज्वेलरी इंडस्ट्री घ्या, ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्हाला त्यांनी ओपन करून दाखवलेलं असलं, तुम्ही घालून बघितलं, सगळं झालं, पण अल्टिमेटली फायनली ते कसं देतात. एक्झॅक्टली. आणि याच्यासाठी बरोबर. आणि याच्यासाठी मला एक छोटस उदाहरण खूप आवडतं की आपण पाणी विकलं जातं पण पाण्याला आपण काय बोलतो? बिस्लरी. मला बिस्लरी दे. दॅट इज अ पॅकेजिंग आणि ब्रँडिंगची किमया आहे असं मला वाटतं. करेक्ट. हो नक्कीच आहे ना. कारण की आतापर्यंत पाणी काय तुम्ही ओपनली पिऊ शकतात, पण त्याला तुम्ही प्रॉपरली पॅकेज केल्यानंतर इट्स अ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर. बरोबर. त्याला तुम्ही पॅकेज्ड नाव दिल्यानंतर त्याचं रूपडच बदलतं. करेक्ट. तसं कुठल्याही प्रोडक्टचं जर तुम्हाला रूपडं बदलायचं असेल तर तुम्हाला ते पॅकेज करणं फार महत्वाचं. बरोबर. आणि ते तुम्ही किती चांगल्या रीतीने करता पॅकेज, आणि कसं लोकांपर्यंत पोहोचलं जातं. म्हणजे पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये गोल्ड ज्वेलर्स आले. आता दुसरी इंडस्ट्री जर तुम्ही वॉच इंडस्ट्री बघाल, आता मी तेच तुम्हाला म्हणत होतो की ओव्हरऑल कुठलं सेक्टर जे आहे हे ड्राईव्ह करतो ह्या पॅकेज इंडस्ट्री जास्त मेजर जो ड्राईव्ह करणार या जास्त डिमांडिंग सेक्टर होते. मेजर इंडस्ट्री ही सर्वात बूमिंग आहे ही फार्मा. कारण छोटे छोटे टॅबलेट असू द्या नाही तर काय असे तुम्हाला पॅकेजिंगला असतं. काही फार्मा प्रोडक्ट हे पॅकेज शिवाय विकलंच जात नाही. राईट. मोकळ्या होत नाही. फक्त मोकळ्या गोळ्या हा तुमचा फॅमिली डॉक्टर. करेक्ट आहे. ठीक आहे. पण त्याला पण पुढे जाऊन जर ऍडव्हान्स काही होत असेल तर त्याला एनी हाऊ दुकानात जायचंय, औषध घ्यायचंय, त्या औषधाला पॅकेजिंग असतं, त्यांच्या ब्लिस्टर पॅकिंग असतं. तो पॅकेजिंग हे मॅक्झिमम इंडस्ट्री म्हणजे फार्मा इंडस्ट्री इथे खूप बूमिंग आहे. आणि त्याच्याशिवाय त्यांचं पानच हलत. करेक्ट. असं आहे. त्यानंतर फार्मा नंतर तुम्हाला जर बघायचं झालं तर मग वेगवेगळ्या पॅकेजिंग स्टाईल्स आहेत ऑफकोर्स. म्हणजे आता तुम्ही फार्मा सोडलं तर ऍग्रो मध्ये गेला तर तिथलं पॅकेजिंग वेगळं. कारण की धान्य आहे, धान्याला तुम्हाला गोणी पॅकिंग लागतं. बरोबर. आधी गोणी तुमची साधी ह्याची आहे, काय रस्सी वगैरे पोतं यायचं. पण आता तुम्ही बघाल पोतं हे पण ऍडव्हान्स झाले. ह्याच्यात पण कितीतरी कलाकारी आली. म्हणजे तुम्हाला एकदम गोल्ड आणि सिल्वर आणि असे पॅकेजिंग मिळतात. तुम्ही एखादा तांदूळ जरी घ्यायला गेला तर तांदूळाचं पण पॅकेजिंग तुम्ही बघा किती ते सुंदर केलेलं, वेगळ्या पद्धतीचं पॅकेजिंग. म्हणजे लोकांना चांगलं दिसणं फार महत्वाचं आहे. प्रोडक्ट विकलं जाण्यासाठी तुमचं आउटर पॅकेजिंग पण चांगलं पाहिजे. करेक्ट.
एक्झॅक्टली. हा एक ॲग्रो मध्ये झाला, फार्मा मध्ये झाला, आणि मग प्रोडक्ट बेस जर तुम्ही वॉच इंडस्ट्री या, ज्वेलरी इंडस्ट्री, इथे हे पॅकेजिंग मोस्टली ऑलमोस्ट सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये पॅकेजिंगची आजकाल आवश्यकताच आहे. आणि खास करून फार्मा हे लिडिंग रोल प्ले रोल प्ले. अच्छा, मला सर या आता आपण ऍडव्हान्टेज वेगळं, आता ह्याच्यामध्ये चॅलेंजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहे? जसं काय तुम्ही जर रॉ मटेरियल कॉस्ट म्हणालात, सस्टेनेबिलिटी प्रेशर आणि सप्लाय चेन, ओव्हरऑल ह्याचा तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता? बघा, रॉ मटेरियल एखाद्या इंडस्ट्रीचं जर त्यांना प्रोडक्ट बनवायचं असेल, आता त्याचा सर्वात मेन कन्सर्न हा असतो की जर तुम्हाला बल्क मध्ये हे करायचं आहे तर त्याची एक प्रॉपर कॉस्ट ठरलेली असते. एका इंडस्ट्रीत समजा मला एक 50 लाख माझे प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करायचे, तर 50 लाखावर माझी पॅकेजिंग कॉस्ट किती येते ती फार महत्वाची आहे. म्हणजे ती एवढ्या पर्टिक्युलर लिमिट पेक्षा पुढे जाता नाहीतर आम्हाला ते परवडणार. डिसएडव्हान्टेजेस असेही आहेत आणि त्याला ऑप्शन्स पण आहेत. प्रत्येक पॅकेजिंगला आजकाल ऑप्शन आलेले आहेत. ऑप्शन म्हणजे कसं आलंय की काही लोक काय करतात, बाबा त्याला माझ्या प्रोडक्टला बॉक्स पाहिजे, जर बॉक्स बनवायचा आहे तर मग बॉक्सची कॉस्ट किती आहे, तर बाबा अमुक एक आहे, तर मग मी कुठे कमी करू शकतो, तर पेपर थिकनेस वर काही कमी करू शकतो का, म्हणजे मला एवढा जाड बॉक्स नको, मला थोडा पातळ पण चालेल, किती जीएसएम वगैरे आहे, किती थिकनेस पाहिजे, मग त्याच्यात मग मी विचार करेन की कशाला, मग माझं जर 50 लाख कन्झम्पशन असेल तर मी पेपर मध्ये कशाला जाऊ, मग मी प्लास्टिक पॅकेजिंग मध्ये पण जाऊ शकतो. जर प्लास्टिक कसं आहे, स्वस्त पडतं क्वांटमला, पेपर थोडा महाग पडतो कारण की वूड ने बनलेलं, मग तिथे आम्हाला काम मिळत नाही कधी कधी, मग ते प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिकला जातं. तो असे काही ऑप्शन्स असले तर मग प्रिंटिंगला थोडंसं काम कमी होण्याचं कारणच हे आहे. आजकाल तुम्ही जर बघाल तर मसाला इंडस्ट्री आहे, मसाला इंडस्ट्री आधी फक्त बॉक्स पॅकेजिंग वरच चालायची, पण आता त्यांच्याकडे पाउचेस आले, त्यामुळे ते पाउचेस वर गेले, मग काम कुठे कमी झालं तर बॉक्सला कमी झालं. सो असे काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. अच्छा, आता मला सांगा, तुम्ही ऍज अ कस्टमरला जे अप्रोच कसे करतात, त्यांना कस्टमरला अप्रोचिंग, त्याच्या डिझायनिंग साठी, क्वालिटीसाठी अप्रोचिंग कशा पद्धतीने तुम्ही करता? पहिले म्हणजे कस्टमर शोधणे हा प्रकार जो आहे तो आजकाल ट्रॅडिशनल वेने बंद झालेला आहे. म्हणजे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि हे जे होते तो पूर्ण बंद झालेला आहे. अच्छा, तुमचा बिझनेस पूर्णपणे जर वेबसाईट तुमची नसेल किंवा ऑनलाईन नसेल तर तुमचा बिझनेस आजकाल चालणारच नाही. अच्छा, म्हणजे तो फक्त वर्ड टू माउथ जो काही लिमिटेड लेवलला आहे तेवढाच एक सर्टन डायमीटर मध्ये 4-5 किलोमीटर तुमच्या एरियामध्ये तुमची जी ओळख असेल त्या पद्धतीनेच चालेल. एक्झॅक्टली. जर थोडासा एक्सपांड करायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडिया, मार्केटिंग, तुमची वेबसाईट, तुमची वेबसाईट प्रमोशन याच्यावर पण तुम्हाला काही करावे लागतात. कारण की तो जर तुम्ही केला नाही तर तुमचा बिझनेस पब्लिसाइज होणारच नाही. करेक्ट. आणि आता बिझनेस पब्लिसाइज होण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुमचं B2B वर तुम्ही जाऊ शकता, जसं इंडिया मार्ट आहे, ट्रेड इंडिया आहे, त्याच्यावर तुमचा प्रेझेन्स ठेवावा लागेल, त्याच्यावर तुमची मार्केटिंग करावी लागेल, तिथून तुम्हाला बायर्स मिळतील. जर एक एक्झाम्पल द्याल की जर तरी मिनिमम ऍज अ एक छोटा स्मॉल बिझनेस साठी मिनिमम अॅन्युअली खर्च काय असू शकतो? एखादा बिझनेस ओपन करायचा जर अॅन्युअली खर्च तुम्हाला प्रमोशनसाठी 1 ते 2 लाख रुपये, 1 ते 2 लाख तर एक फिजिबल बिझनेस येऊ शकतो. ओके. आणि मग तुमचा प्रश्न होता अप्रोच कसा करता. अप्रोच तुम्ही पहिले बायर्सना शोधा, त्यांच्या नीड्स काय ते समजून घ्या, आणि सर्वात महत्वाचं की आपण त्याला काय प्राइस देऊ शकतो. अच्छा, मार्केटमध्ये काय प्राइस आहे आणि तुम्ही काय प्राइसला अफोर्ड करू शकता. प्रत्येक ठिकाणी बायर्स असं म्हणणार की मला हे एवढ्यात आता माझा एक्झिस्टिंग वेंडर देतोय. सो तो ऍस्पेक्ट लक्षात घेऊन तुम्हाला जर प्रोडक्ट तुमचं सेल करायचं किंवा तुमचं सेल त्याच्याकडे वाढवायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी एक की पॉइंट असा द्यावा लागेल की हे आम्ही देतो. करेक्ट. म्हणजे ते मे बी सुरुवातीला क्लायंट मिळवण्यासाठी तुम्हाला थोडस तुमच्या पद्धतीचं पण एक्स्ट्रा एक्स द्यावा लागेल. पण एकदा क्लायंट जर तुमचा सेट झाला, म्हणजे त्याला जे पाहिजे ते मिळालं, तर तो तुमचा लॉंग रन मध्ये क्लायंट पण असू शकतो. बरोबर. व्हेरी नाईस.
आता तुम्ही आतापर्यंत जो तुम्ही एवढं 20 वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये एखादं मला उदाहरण द्याल का की तुम्ही त्यांची पॅकेजिंग या ब्रँडिंग केली आणि कशा पद्धतीने ग्रोथ त्यांची झाली कधी एक्झाम्पल म्हणजे माझा एक क्लायंट आहे ज्याचा आता B2B चा फायदा B2B चा फायदा ऑन ऍक्च्युअल तुम्ही जर विचारला तर मी सांगेन की मी इंडिया मार्टवर रिसेंटलीच जॉईन झालेलो इन द इयर 2007. ओके 2007 रिसेंटली नाही सर ते हा म्हणजे 2000 ला सुरू केलं मी आणि 2007 ला ज्यावेळी B2B सुरू झालेलं ओके त्यावेळी म्हणजे माझ्यासारख्या प्रोफाईल वाल्या माणसांनी तिथे जॉईन करणं म्हणजे फार कठीण. करेक्ट असे माझ्यासारखे कोणीच करत नव्हते त्यावेळी लोकांना B2B कॉन्सेप्ट राईट एक्झॅक्टली. तर B2B मी इंडिया मार्टवर त्यांना अप्रोच झालो तिथे सबस्क्रिप्शन घेतली. त्या सबस्क्रिप्शन नंतर असा काही रिस्पॉन्स एवढा येत नव्हता असा एवढा रिस्पॉन्स येत नव्हता. पण एक क्लायंट मला असा मिळाला की ज्याने माझे पुढचे 3 वर्ष सस्टेन झाले. ओके ओके अच्छा एक क्लायंट ओके एक क्लायंट असा मिळाला की तो काय होता तो स्वतः केमिकल इंजिनियर होता. अच्छा आणि त्याचा इंडियात बिझनेस नव्हता. अच्छा त्याचा पूर्ण साऊथ आफ्रिका इथे त्याचं पूर्ण काम होतं. म्हणजे तो काय करायचा औषधं इथून बनवून घ्यायचं पॅकेजिंग माझ्याकडून घ्यायचा आणि अमुक एक करून असं एक कंबाईन करून तो पूर्ण कन्साइनमेंट एक्सपोर्ट करायचा. अच्छा 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 अशा एका क्लायंटशी मी जोडला गेलो आणि मी त्याचे बरेच प्रोडक्ट पॅकेज डिझायनिंग म्हणा प्रिंटिंग म्हणा असे 3 वर्ष सतत अच्छा त्याला मी सर्व्हिस देत होतो. आणि टोटल आपला जो काही प्रोडक्शनचा माल आहे तो पूर्ण साऊथ आफ्रिका घानाला जायचा. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. अशा पद्धतीने मी बरीच कामं केली आणि असे बरेच अब्रॉड कंट्रीजचे क्लायंट पण आपल्याकडे काही आहेत जे आपल्या एक्स फॅक्टर मुळे जोडले गेलेले. तर तुम्हाला तुमच्यात एक एक्स पाहिजे बरोबर आहे तरच तुमचा बिझनेस वाढू शकतो. आणि यू हॅव टू बी हंग्री. इफ यू आर नॉट हंग्री इनफ माझं पोट भरलंय म्हणाला तर नाही. करेक्ट यू नीड टू बी हंग्री ऑलवेज. व्हेरी नाईस नाईस सर. आता ओव्हरऑल जर आता टेक्नॉलॉजीकडे येऊया तर आता डिजिटल प्रिंटिंग किंवा या तर जी मॉडर्नायझेशन जी टेक्नॉलॉजी येते या डिजिटल प्रिंटिंगचा किती ऍडव्हान्टेज झालाय या डिसएडव्हान्टेज झालाय कशा पद्धतीने अफेक्ट होतोय. नक्कीच डिजिटल प्रिंटिंग आल्यामुळे आपलं ऑफसेट प्रिंटिंग किंवा ट्रेडिशनल प्रिंटिंग खूप अफेक्ट झाले. वादच नाही म्हणजे मी तुम्हाला म्हणेन 50% अफेक्ट झाला. अच्छा. कारण त्यात एक मेजर ऍडव्हान्टेज असा आला की शॉर्ट रन क्वांटिटी. आधी कसं होतं ट्रॅडिशनल की तुम्हाला ऍटलिस्ट निदान 1000 शीट्स किंवा 2000 शीट्स 1000 बॉक्स तर घ्यावेच लागतात. मिनिमम क्वांटिटी ती रेंज ती असायची. निदान 1000 बॉक्स किंवा 5000 बॉक्स असा क्वांटिटी बेस असायचा आमचा. तरच तुम्हाला हे प्रोडक्ट या रेटला मी देऊ शकतो. ओके. डिजिटल इंडस्ट्रीमुळे असं झालं डिजिटल इंडस्ट्री ही 5 वर्षात रॅपिडली ग्रोथ झाली आणि नव्या नव्या टेक्नॉलॉजीज आल्या. म्हणजे त्यांनी त्याच्यातले लिमिटेशन्स पण 3 वर्षात मिनिमाइज केले. म्हणजे आम्ही म्हणायचो की अरे आमच्या इथे तर एवढ्या थिकनेसचा प्रिंट होतो तुझ्या मशीनला होणार नाही. पण हे आम्ही म्हणता म्हणता 2 वर्षात त्यांनी तोही जो एरर होता तो घालून टाकला. त्यामुळे क्लायंटला ऑप्शन मिळाला की माझा बॉक्स 200 पाहिजे असेल तरी मला मिळू शकतो. अच्छा ओके. नॉट 1000. मी कशाला 1000 मध्ये माझा स्टार्टअप आहे तर मी 1000 घेऊन करू का. बरोबर. हा जो काही संवाद होता ना तो निघूनच गेला. तर तुम्हाला 100 पण बॉक्स देऊ शकतो आम्ही 200 पण बॉक्स देऊ शकतो. तो म्हणाल 200 बॉक्सला मला जर 10 रुपये पडतायत आणि 1000 बॉक्सला मला 5 रुपये पडतात तर ठीक आहे 200 बॉक्सला मी 10 रुपये मला माझी क्वांटिटी मिळते. जास्त एक्स्ट्रा घेण्यात मला सध्या रस नाही आणि मला इन्व्हेस्ट नाही करायचे. सो मग माझ्या स्टार्टअपला हे पुरेसं आहे तर मी घेईन. मग असे ऑप्शन्स क्रिएट झाल्यानंतर तिथे पण आमची प्रिंट इंडस्ट्री अफेक्ट झाली. ओके. बिकॉज शॉर्ट रन ऑप्शन क्लायंटला मिळाला. येस राईट राईट. आता सर आता जर तुम्ही मगाशी बोलत होतात ना आता एक्सपोर्ट आणि ग्लोबल मार्केटकडे येऊया तर हे एक्सपोर्ट मार्केटमध्ये प्रिंट पॅकेजिंगचं काय डिमांड आहे ओव्हरऑल आणि त्याच्यानंतर सोबतच इंटरनॅशनल मार्केट टार्गेट करण्यासाठी काय करावं लागेल एक्सपोर्टरला. इंटरनॅशनल पहिली गोष्ट पहिला प्रश्न जो आहे एक्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी प्रिंट किती हे आहे. एक्सपोर्ट साठी प्रिंट पॅकेजिंग अनलिमिटेड आहे. ओके.
अनलिमिटेड आहे. म्हणजे आपला इथला इंडियन ट्रेंड पेक्षा बाहेरचा जो ट्रेंड आहे तो प्रिंटवर खूप भर देतो, अजूनही भर देतो. म्हणजे त्यांच्याकडे आपल्यासारखे ब्रोशर्स आणि हे जे काही आहे, देखिए ना, पता नहीं पूछ लीजिए, सॉरी फॉर इंटरप्शन. एक्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी त्यांचे नॉर्म्स खूप वेगळे आहेत. म्हणजे ते आपल्या इथे थोडं विचार करतील का रे हे कशाला पाहिजे, हे डिप्लेट काय करायचं. त्यांच्या इथे तसं नाहीये अजूनही. त्यामुळे आपल्या प्रिंट इंडस्ट्रीला एक्सपोर्ट करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. अच्छा, खूप मोठा वाव आहे. ओके, ग्रेट ग्रेट. आणि एकदा एक एक्सपोर्टर जर तुमचा क्लिक झाला इम्पोर्टर प्रिंटसाठी, तर तो लॉंग रन साठी पण होऊ. हा, म्हणजे तो तुमच्यासाठी एक रिलेशन जर निर्माण झालं तर ते लॉंग टर्म पर्यंत राहू शकतं आणि आपल्यासाठी क्वांटम बिझनेस मिळतो. तरी तुम्हाला काय वाटतं, जे प्रिंट पॅकेजिंग साठी जे आपल्या जवळचं इंटरनॅशनल मार्केट म्हणजे बायर्स, फॉरेन मार्केट काय असू शकतात? आता तर मी तुम्हाला सांगू, दुबईला पण चांगलं मार्केट आहे. इनफॅक्ट अजून एक तुम्हाला सांगतो, जपान हे प्रिंटिंग साठी खूप फेमस आहे. त्यांचं क्वालिटी लेवल प्रिंटिंग जे आहे. पण जॅपनीज लोक सुद्धा इंडियातून प्रिंट करून घेऊन जातात. ओके, बिकॉज ऑफ द बिकॉज सर्वात महत्वाचा लेबर स्वस्त आणि रॉ मटेरियल स्वस्त. आय थिंक सो. म्हणजे त्यांचं इथे जपान लोकांचं इथे ऑफिस आहे, जिथून तुम्ही काम मिळवू शकता एक्सपोर्ट साठी. ओके, असंही आहे. दॅट्स ग्रेट ग्रेट. तर आता मला हे सांगा सर, आता आपण ओव्हरऑल ही जी प्रिंट पॅकेजिंग इंडस्ट्री आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचा पाथवे काय असू शकतो, किंवा कुठे जाऊन दिशा काय आहे, तुम्हाला काय वाटतं? बघा, आता जर बघितलं पुढच्या 5 वर्षात डिजिटल, फक्त डिजिटल प्रिंटिंग हे खूप मोठ्या प्रमाणावर अजूनही फैलावणार. आणि तिथे आपले म्हणजे असेही ऑप्शन्स येणार आहेत की जे आता इथे आपल्या ट्रेडिशनल प्रिंटिंग मशीनवर आहेत, तिथेही आहेत, असं होणार आहे. आणि बऱ्यापैकी डिजिटल मार्केट कव्हर करणार आहे या ट्रेडिशनल प्रिंटिंग मशीन्स. अच्छा, आता जिथे, कारण सॉरी, आता ज्यावेळेस नेस्कोलाईन एक्झिबिशन झालं होतं, ज्यावेळेस आपण त्याच्या समोरच तिथे खूप असं व्हरायटीज ह्याच प्रिंटिंग अशाच पद्धतीच्या होत्या मशीन्स होत्या. आणि आता पण झालं ना मीडिया एक्सपो लेटेस्ट, आता झालं, जस्ट झालं. ओके, ते पण मी जाऊन आलो. तर आता तर डिजिटल प्रिंटिंग मशीन खाऊन टाकणार ट्रॅडिशनल प्रिंटिंग मशीन. ओके ओके. फक्त जिथे मोठ्या क्वांटमचं पॅकेजिंग आहे तिथेच फक्त ऑफसेट प्रिंटिंग मशीन. ओके, अच्छा. आता नवीन जे ह्या इंडस्ट्रीमध्ये येणार आहेत त्याच्यासाठी सर काय ऍडवाइस असेल तुमची? म्हणजे एंट्री घ्यावी तर कशा पद्धतीने घ्यावी आणि सस्टेन कशा पद्धतीने राहावं? नवीन येणारे, तुम्हाला सांगू का, नवीन येणारे आता त्यांना थेरॉटिकल बेसची गरजच नाही, जसं आम्हाला होती. आता काय, बटन दाबा प्रिंट मिळवा. ओके, एवढं इझी झालं. ओके. त्यामुळे नवीन जे येत आहेत ना त्यांना फोकस कशावर ठेवावं लागेल? त्यांना डिजिटल मार्केटिंग हेच आता मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओपन आहे, जिथे तुम्ही भरपूर काही काही करू शकता. कारण की प्रिंटला ऑप्शन खूप आलेले आहेत. म्हणजे आधी तुम्ही बाटलीवर प्रिंटिंग करू शकत नव्हता, आता तुम्ही बाटलीवर पण प्रिंट, डायरेक्ट बाटलीवर पण प्रिंट होतं, जो आधी ऑप्शन नव्हता. त्यामुळे खूप प्रिंट मशीन ही वेगवेगळ्या प्रोडक्ट साठी वेगवेगळी बनलेली आहे आणि तुम्हाला खूप ऑप्शन निर्माण झालेले. त्यामुळे त्यांना वाईड स्कोप आहे नवीन येणार आहे. सर, आता एखादा फायनल थॉट किंवा टेक अवे काय असेल दिसणार सगळ्या ऐकणाऱ्यांसाठी? टेक अवे म्हणजे तुम्ही प्रिंट इंडस्ट्रीत जर येणार असाल तर जरूर या. चांगलं नॉलेज पाहिजे, त्यासाठी तुमचा बेस पक्का पाहिजे. जर बेस पक्का नसेल तर तुम्ही कुठेतरी अडणार. ओके, आणि कन्सिस्टन्सी पण ठेवावी लागेल. हा, म्हणजे कन्सिस्टन्सी तर पाहिजेच पाहिजे. आणि जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस यात जर ओपन करायचा असेल तर तुम्ही चांगले ग्रोथ तुमची या बिझनेस मध्ये आहे. जरी कितीही म्हटलं प्रिंट कमी झालं, श्रिंक होत आहे मार्केट, पण एक जरी श्रिंक झालं तरी दुसऱ्या 10 वाटा ओपन. राईट. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पाय ठेवू शकता. तुम्ही थोडं प्रॉपर नॉलेज घ्या. प्रिंट कुठे कुठे चालतं, प्रिंट पेपर व्यतिरिक्त कुठे कुठे आहे हे तुम्ही बघा. राईट. आणि तिथे तुम्ही नक्कीच स्वतःचा जम बसवू शकता. येस येस. थँक्यू सर. सर, तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. इट्स माय प्लेजर. थँक्यू. नमस्कार.